नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा कोलंबी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण हिरवी चटणी करून घेऊ। इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊ। मग पुदिन्याची पानं 10-12 घालून घेऊ। मिरची घालून घ्यायची आहे। मी इकडे 4 मिरच्याचा वापर केलेला आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जसं तिखट पाहिजे तसं घालू शकता। आलं घातलेलं आहे, लिंबाचा रस घालून घ्यायचा। मग हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची। आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। चला तर आपण आता कोलंबी मॅरिनेट करून घेऊया। इकडे मी 500 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे, ती चांगली साफ करून चांगली धुतलेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आपल्याला। मग कोकम आगळ घालून घ्यायचा आहे। मग जी आपण हिरवी चटणी केली होती ती घालून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। मग असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण आता हे 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून देऊ बाजूला। बघू शकता अशी मॅरिनेट करून घ्यायची आहे आपल्याला कोलंबी। चला तर आपण आता कोलंबी मसाला बनवायला सुरुवात करूया। इकडे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता ह्याच्यामध्ये तेजपत्ता घालून घेऊ। मग ह्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। मी इकडे 3 कांद्यांचा वापर केलेला आहे। असा कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। मग त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेऊ। इकडे मी 2 टोमॅटोंचा वापर केलेला आहे। असा बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो। मग हे परतवून घ्यायचं आहे। लसूण घालायचा आहे किसून। 2 पाकळ्या मी लसूण वापरलेला आहे इकडे। मग असं चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। कांदा आणि टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। 2 चमचे लाल तिखट मसाला म्हणजेच मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर। मग हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं। चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे। बघा आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेऊ। मग चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण। कोलंबीला शिजायला वेळ नाही लागेल, ती पटकन शिजते। मग आपण वाफेवर शिजवणार आहोत। बघा आपली कोलंबी शिजलेली आहे। आपण आता याच्यामध्ये कोकम घालून घेणार आहोत। मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मग परतवून घ्यायचं आहे। परत ह्या मिश्रणाला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मग कोथिंबीर घालायची आहे। आपला कोलंबी मसाला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। माझी ही झणझणीत असा कोलंबी मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि आणखीन नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइबर करायला विसरू नका। आणि जरूर ही कोलंबी मसाला करून पहा घरी। धन्यवाद।